वस्तादाच्या डावाचा केवळ चर्चेनेच आणखीन एका बड्या नेत्याला फुटला घाम। पाहूया काय आहे सविस्तर बातमी। शरद पवार साहेब हे वस्तादाचे वस्ताद आहेत। शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेलाच असतो हे मी जाणणाऱ्या माझ्या मित्रांना सांगत होतो। जाऊ नका, मोठं लफडं होईल। मी सांगत होतो काही करा, पण नेत्याला म्हणजे शरद पवार यांना अंगावर घेण्याचं धाडस करू नका। तुम्ही पवार साहेबांच्या वाटेला जाऊ नका। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे हे बोल आहेत। समरजित सिंह घाटगे यांच्या पक्षात प्रवेशाप्रसंगी ते बोलत होते। पाटील जे बोलले त्याची प्रायश्चित्ते आता येऊ लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्षी फूट पडली। अजित दादा पवार यांच्यासह 40 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपासोबत जाऊन सत्तेचा आश्रय घेतला। शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने मोठा राजकीय गदारोळ झाला। दोन्ही पक्षातील जाणकारांनी पक्षप्रमुखावर शब्द ठेवले, त्यांना दूषणे दिली। उद्धव ठाकरे यांच्यावर तर अद्यापही मर्यादा सोडून टीका केली जाते। त्याचा फटका फुटीरांना आणि भाजपाला सहन करावा लागला। लोकसभा निवडणुकीत मतदारांनी फुटीरांसह भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली। अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेल्या धर्मराव बाबा आत्राम कॅबिनेट मंत्री झाले। घर फुटल्यानंतर होणाऱ्या यातना कशा असतात त्यांचा ते सध्या अनुभव घेत आहे। त्यांच्या कन्या भाग्यश्री हलगेकर आत्राम या आता शरद पवार यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे। शरद पवार वस्तादाचे वस्ताद आहेत। ते शेवटचा एक डाव शिल्लक ठेवतात असं जयंत पाटील म्हणाले होते। त्यामुळेच भाग्यश्री हलगेकर या धर्मराव बाबा आत्राम यांच्यासाठी शरद पवार यांच्या शेवटचा डाव राखण्याची शक्यता आहे। अजून हा डाव अधिकृतपणे टाकला जायचा असतानाही धर्मराव बाबा आत्राम यांचा संयम सुटला आहे। आमच्या नादाला लागलात तर नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही अशी धमकीही आश्राम यांनी जावयाला देऊन टाकली आहे। जी बापाची होऊ शकली नाही तुमच्या पक्षाची कशी होणार असे विधान आत्राम यांनी आपल्या लेकीबाबत केलं। शरद पवार यांची साथ सोडून जाताना त्यांना हा प्रश्न पडला नसेल का, जे मूळ पक्षाचे होऊ शकले नाहीत, शरद पवार यांचे होऊ शकले नाहीत, ते अजितदादांचे कसे होऊ शकतील असा प्रश्न आत्राम यांच्याबाबतही उपस्थित केला जाऊ शकतो। शरद पवारांचा पक्ष फोडला गेला, त्यांचे घर फोडले गेले, यात आत्राम सहभागी होते। आता त्यांच्या वाट्याला काव्यगत न्याय आला आहे। समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांना आपण अल्पसंख्याक असल्याची आठवण झाली होती। आपली लेक शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याची केवळ चर्चा सुरू असताना धर्मराव बाबा आत्राम यांचा संयम तुटलेला आहे। लेकीने वेगळी वाट निवडली तर ती बापाची झाली नाही असा कागावा ते करू लागले आहेत। लेकीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, कोणत्या पक्षात जावे हा तिचा अधिकार वडिलांना मान्य केला पाहिजे। गेल्या वर्षी राष्ट्रवादीतून बाहेर पडताना आत्राम यांनी तो अधिकार वापरला होता। लेकीने वापरल्यानंतर मात्र रागाने त्यांचा तिळपाट झाल्याचं दिसत आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे राजकीय घडामोडी वाढल्या आहेत। पक्ष फुटल्यामुळे आणि नंतर फुटीरांनी आरोप सुरू ठेवल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत अद्यापही लोकांमध्ये सहानुभूती आहे। त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात इनकमिंग वाढली आहे। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे। पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना शरद पवारांनी अस्थिर करून ठेवलं आहे। लोकसभेचा निकाल पाहता त्यांच्या मनात पराभवाची भीती निर्माण झाली आहे। या भीतीमुळेच आत्राम यांनी लेकीबाबत असे वक्तव्य केले असून जावयाला नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी त्यांनी यावेळी दिली आहे। आपले घर फुटणार आहे या कल्पनेनेच आत्राम यांच्या संयमाचा बांध फुटला आहे। भाग्यश्री शरद पवार यांच्या पक्षात गेली तर आपला आणखीन एक मुलगा आणि एक मुलगी आहे असे ते म्हणाले आहेत। आत्राम यांनी इतक्या टोकाची भाषा करून आपल्या सरजामी थाटाचे प्रदर्शन केले आहे। भाग्यश्री या शरद पवारांच्या पक्षात गेल्या तर आपला आणि मुलीचा संबंध संपुष्टात येईल। तसेच त्यांना म्हणायचं आहे आपण गेली 50 वर्ष राजकारण करत आहोत असे सांगणारा धर्मराव बाबा आत्राम यांच्या अंगी संयम कसा भिनला नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। वस्तादाने डाव टाकायला सुरुवात केल्याने फुटीरांच्या पायाखालची वाळू सरकणार अशी चिन्हे आता दिसत आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।